छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून स्थिर पथकं तैनात करण्यात आली आहेत। रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणीही केली जाते। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची 2 दिवस 2 वेळा बॅग चेक करण्यात आली, त्यावरून राजकीय वातावरण देखील तापलं होतं। दरम्यान स्थिर पथकाकडून खरंच प्रत्येक गाडीची चौकशी केली जाते का आणि या चौकशी दरम्यान नेमकं काय काय तपासलं जातं याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। उद्धव ठाकरे यांची 2 वेळा निवडणूक विभागाने बॅग चेक केली, त्यानंतर काल नितीन गडकरी यांची देखील बॅग चेक करण्यात आली। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता चर्चेत आहे आणि आपण सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवर आहोत। या ठिकाणी देखील निवडणूक विभागाकडून अशा पद्धतीने वाहनांची तपासणी केली जाते। नेमकं काय काय ह्या सगळ्या वेळी तपासलं जातं ते आपण पाहणार आहोत आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सुरुवातीला पोलीस आहे, इथे निवडणूक विभागाचे अधिकारी आहे। काय काय चेक करता तुम्ही? संपूर्ण डिक्की बॉक्स, आतमध्ये बॅगा वगैरे काय असेल संशयित वाटलं तर काय काय म्हणजे सगळं चेक? कारवाई इलेक्शन आयोग आहे, कारवाई करून अशा पद्धतीने गाडी आहे, तर पोलीस पण आहे। तुम्ही कोणत्या खात्याचे? पंचायत समिती। बरं, किती तास असते ड्युटी? 8 तास। बरं, काय काय चेक करता, कशी नोंद घेता? गाडी आल्याच्या नंतर गाडीचा नंबर, संबंधित ड्रायव्हरचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि गाडीमध्ये पूर्ण बॅग वगैरे असेल तर त्यांना आम्ही हे करून चेक करतो। शूटिंग पण केली जाते? शूटिंग पण केली जाते आणि गाडीत असून त्यांना खाली उतरून डिगी तपासतो, समोरची हे बॉक्स पण तपासतो, सीट वगैरे सगळं तपासून मग सोडतो। अजून का आतापर्यंत कधी सापडले काय पैसे इकडे? नाही, आतापर्यंत अजून तरी काही नाही सापडलं। नक्कीच हे अशा पद्धतीने जे आहे तर गाडी चेक केली जाते, नोंद घेते। बरेच लोक आहेत, ते पोलीस पण आहे आणि गाड्यांची सगळ्या नंबर बघितले जाते, त्याची नोंद केली जाते, शूटिंग केली जाते, प्रत्येक गाडीची इथे चौकशी केली जाते आणि 24 तास हे पथक या रोडवर आपल्याला पाहायला मिळतो। गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या सगळ्या चौकशीची चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरेंची गाडी थांबवली होती, त्यानंतर हेलिकॉप्टर मध्ये जाताना त्यांची चौकशी करण्यात आली, त्यावरून त्यांनी व्हिडिओ जारी केला आणि या सगळ्या गोष्टींनंतर आता हे पथक कशी चौकशी करतं हे सगळं थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। काय नाव तुमचं? अनिल कचूर फतपुरे। कोणत्या खात्याचे? पाटबंधारे खाते। बरं, किती दिवसापासून आहे? 16 वर्ष झाले। नाही, इथे तुम्ही चौकशी 22 तारखेपासून। या 22 चेक बघता तुम्ही? आम्ही का गाडीची समोरची डिक्की, मागची डिक्की, प्रवाशांची बॅगा, त्याच्यानंतर सीटच्या मागचं जे कव्हर असतं ते, आणि त्यांची इथं काय नोंद केली जाते? इथं गाडीचा नंबर, त्यांचं नाव, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर आढळून आलेल्या वस्तू आणि केलेली कार्यवाही। बरं, हो। पैसे बीस सापडले का? मी अजून नाही सापडले सर। काल सकाळी एक गुटखा सापडला होता। म्हणजे तुम्ही पोलिसांचं काम तुम्हीच करून टाकलं? नाही, ते आता सांगितलं ना आम्हाला तसं करायचं। किती होता माल? ते 6 लाखाचा होता। हे असंही घडतं अनेकदा, या सगळ्या चौकशी करताना वेगवेगळ्या गोष्टी सापडतात। त्यांनी म्हणतात की गुटखा सापडला, पण गेल्या 2 दिवसापासून राज्याच्या राजकारणाची चर्चा सुरू आहे की गाड्या तपासणं विरोधकांचे तपासल्या जात नाही किंवा मोजक्याच लोकांना त्रास दिला जातो। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर ग्राउंड रिॲलिटी चेक केली तर या ठिकाणी प्रत्येक गाडी चेक केली जाते, असं आपल्याला तरी इथे तरी दिसतंय। संभाजीनगरच्या पैठण रोडवर ही सगळी चौकशी सुरू आहे आणि प्रत्येक गाडी या ठिकाणी चेक केली जाते। डिग्गी, सीट बेल्ट लावलेला असतो त्या खाली काही आहे का, म्हणजे सीट खाली, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तपासल्या जातात आणि त्याच्या नोंद देखील घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।